घ्यायचंय ऍप्लिकेशन ऑफ गॉस थेरम. ओके, तर लास्ट लेक्चरला आपण गॉस थेरम काय आहे तर ते बघितलं होतं आणि काल मी तुम्हाला ते एक्सप्लेन पण करून दिलं होतं बरं का नाही. गॉस थेरम काय आहे तर याचे काय करायचं आता आपल्याला ऍप्लिकेशन या ठिकाणी स्टडी करायचं, ऍप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम. तर पहिला पॉईंट घेऊ आपण ऍप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम. गॉस थेरम याचे टोटल 3 ऍप्लिकेशन आहे आणि पेपरला तुम्हाला तिघांपैकी एक विचारलं जाईल. आता आपल्याला घ्यायचं काय तर फर्स्ट ऍप्लिकेशन. तर त्यात फाईंड करायचं आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशामुळे ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्फियर. फर्स्ट घेऊ आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाईंड करायचं आपल्याला. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशाने फाईंड केला जातो तर रिप्रेझेंट केला जातो ई ने. तर ई आपल्याला फाईंड करायचा. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली म्हणजे एकसारखं आपल्याला काय करायचंय चार्ज करायचं, युनिफॉर्मली चार्ज स्फियर. आता स्फियर कोणता घ्यायचा तर हॉलो स्फियर घेऊ शकतात. युनिफॉर्मली चार्ज हॉलो स्फियर पोकळ घ्यायचा, आतमधले तुमचं ये नसणार. ठीक आहे, हॉलो स्फियर किंवा त्याला शेल पण म्हणू शकता, स्पेरिकल शेल म्हटलं तरी चालेल. हॉलो स्फियर किंवा स्पेरिकल शेल आपल्याला या ठिकाणी घ्यायचं. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाईंड करायचं ई आणि युनिफॉर्मली चार्ज स्फियर असणार आहे आणि त्याला आपण काय करू शकतो तर स्पेरिकल शेल पण म्हणू शकतो. मग सर्वात पहिले मी काय करतो त्याची डायग्राम काढतो. मग सर्वात पहिले मी घेताना काय घेतला तर एक स्फियर घेतला. आता ऍक्च्युली तो तुम्हाला एक सर्कल दिसणार आहे पण तुम्हाला कन्सिडर काय करायचं तर तो एक स्फियर असणार आहे. हा युनिफॉर्मली चार्ज आहे. स्फियर म्हटल्यावरती तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही बॉल घेऊ शकता आणि त्याच्या पूर्ण सरफेस वरती काय असणार तर चार्जेस असणार. एक काम करतो मी तुम्हाला ते ऍक्च्युअली मध्ये डायग्राम दाखवतो तुम्हाला. एक आपल्याकडे स्फियर आहे तर त्यावरती तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, बघा हा काय तर तुमचा स्फियर आहे आणि हॉलो आहे, मधला पार्ट कसा आहे पोकळ आहे आणि याच्यावरती आपल्याला चार्जेस द्यायचे बरं का नाही. म्हणजे चार्जेस कुठं असणार आहे याच्या पूर्ण सरफेस वरती. आता डायग्राम मध्ये तसं मी काढू शकत नाही तर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये ती डायग्राम दिसेल. ठीक आहे, मग आता या स्फियर वरती मला काय करायचं पूर्ण चार्जेस ठेवायचं. इथे चार्ज राहील, इथे चार्ज राहील, इथे राहील, इथे राहील, कुठे राहील पण युनिफॉर्मली असेल. इथं जे चार्ज आहे तर दुसरा इथं राहील. कळलं का नाही. मग या दोघांमधलं जेवढं डिस्टन्स नंतर तेवढंच राहील. कळलं का नाही, सगळ्यांमध्ये सारखंच डिस्टन्स राहील. युनिफॉर्मली सर्व चार्जेस काय करायचे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं. ठीक आहे, मग आग झाला तुमचा हॉलो स्फियर आणि त्याच्यासाठी आपण काय घेणार तर चार्जेस घेणार. मग आग झाला तुमचा याच्यावरती चार्जेस आहे म्हणजे याच्या सरफेस वरती दाखवले. याचा अर्थ फक्त या सर्कम्फरन्स वरती आहे असं नाही तर पूर्ण सरफेस वरती आहे तेवढं तुम्ही विचार करायचा. ठीक आहे, तर इथं लिमिटेशन आहे. आपण डायग्राम काढू शकतो फक्त 2D मध्ये, 3D मध्ये नाही काढू शकत. ठीक आहे, हा जो स्फियर आहे हॉलो स्फियर, दिस स्फियर इज कॉल्ड ॲज कंडक्टिंग स्फियर. वाय कंडक्टिंग स्फियर कारण त्याच्यावरती चार्जेस आहे आणि त्या चार्जेसमुळे त्याच्यामध्ये काय होणार कंडक्शन होणार आहे म्हणून त्याला काय होणार तर कंडक्टिंग स्फियर. आणि याची जी रेडियस असणार आहे हॉलो स्फियरची त्याची रेडियस घेतली मी किती घेतली तर कॅपिटल आर इतकी काय घेतली तर रेडियस घेतली. ओके, व्हॉट इज कॅपिटल आर. सपोज या स्फियर घेतला त्या स्फियरला आपण काय कन्सिडर केलं तर ए कन्सिडर केलं. व्हॉट इज ए इज द कंडक्टिंग स्फियर. आज आला तुमचा कंडक्टिंग स्फियर असेल. ठीक आहे, आणि याच्यावरती चार्ज आहे. आता चार्ज जर असेल तर याच्यासाठी काय असणार तर आपल्याला चार्ज डेन्सिटी भेटणार बरं की नाही. मग सरफेस चार्ज डेन्सिटी कारण पूर्ण चार्जेस आहे तुमच्या सरफेसवर. मग याच्यासाठी काय करू आपण सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी फॉर कंडक्टिंग स्फियर. एक एक कन्सेप्ट घेऊ आपण, डायग्राम तशी कम्प्लीट करत जाऊ. ठीक आहे, फॉर कंडक्टिंग स्फियर हॉलो स्फियर, कंडक्टिंग हॉलो स्फियर. बघा कंडक्टिंग स्फियर जर असेल तर सरफेस चार्ज डेन्सिटी रिप्रेझेंट केला तो सिग्माने. व्हॉट इज सरफेस चार्ज डेन्सिटी चार्ज पर युनिट सरफेस एरिया. मग चार्ज किती असेल तर टोटल चार्ज आपण घेतला कॅपिटल क्यू. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला स्मॉल क्यू दिला, काही अडचण नाही, स्मॉल घ्या कॅपिटल घ्या ते तुमच्यावरती डिसाइड असेल. ठीक आहे, तर आपण एक काम करू कोणता घ्यायचं स्मॉल क्यूज घेऊ वाटलं असतं. ठीक आहे, टेक्स्टबुक सारखंच घेऊ म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. मग क्यू का असेल तर टोटल नंबर ऑफ चार्जेस ऑन दॅट कंडक्टिंग स्फियर, कंडक्टिंग स्फियर.
आणि याचा सरफेस एरिया घ्यायचा. स्पिअरचा सरफेस एरिया काय असतो तर तो असेल 4πr². इज दॅट क्लिअर? आता याच्यावरून काय करता येईल आपल्याला तर आपल्याला फाईंड करता येईल क्यू फाईंड करता येईल किंवा सिग्मा क्यू तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही फाईंड करू शकता. हे पण लागेल आपल्याला आणि क्यू पण लागणार आहे. मग काम करा क्यू पण फाईंड करून टाका. सिग्मा ऑलरेडी झालेला आहे. मग क्यू इज इक्वल टू काय भेटेल तर सिग्मा इंटू 4πr². दिस इज इक्वेशन 1. तर आपण पहिला स्पिअर घेतला त्याच्यावरती नंबर ऑफ चार्जेस आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट झाले त्याची रेडियस किती घेतली तर कॅपिटल आर घेतली. बरं की नाही? आता याच्यावरती जर चार्जेस असेल चार्जेसमुळे काय डेव्हलप होतं रे इलेक्ट्रिक फील्ड. आणि युनिफॉर्मली जर असेल तर डेव्हलप होणारी फील्ड जी आहे आता 2-3 प्रकारचे इलेक्ट्रिक फील्ड असतात. एक असतं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे सर्वीकडे सारखंच असतं. नेक्स्ट असतं तुमचं रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड. रॅडियल म्हणजे काय एकाच पॉईंट पासून सर्व इलेक्ट्रिक फील्ड काय होतं बाहेर जात असतं. ठीक आहे. आणि चौथं म्हणजे काय तर नॉन युनिफॉर्म. तिसरं म्हणजे काय तर नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. तर या ठिकाणी चार्जेस युनिफॉर्म आहे म्हणजे या ठिकाणी युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होईल पण ते होणारे रॅडियल कारण की आपण याच्या सरफेस पासून एक कोणता तरी चार्ज कन्सिडर करू. मग याच्या सेंटर ऍक्च्युली आतमध्ये नाही तर सेंटर म्हणजे सरफेस वरचं सेंटर. ठीक आहे. मग तिथून काय होणार तुमची इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी डेव्हलप होणार आणि ती कशी असणार आहे तर ते असणार आहे तुमचं रॅडियल असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी मी इलेक्ट्रिक फील्ड दाखवली ही झाली त्याची डायरेक्शन. आता इथे जर चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शन मध्ये असेल. दिस रिप्रेझेंट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. सिमिलरली या साईडला इलेक्ट्रिक फील्ड घेतलाय. आता इलेक्ट्रिक फील्ड ऍक्च्युली कोणती तर वेक्टर क्वांटिटी तुम्ही बार पण देऊ शकता त्याला. ठीक आहे. आणि या साईडला घेतलं म्हणजे या साईडला पण तुम्हाला घ्यावा लागेल. तो पण काय रिप्रेझेंट करेल तर इलेक्ट्रिक फील्डच दाखवेल. सिमिलरली या साईडला जर घेतलं इकडे पण काय होतं तुमचं इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी डेव्हलप होणार. ओके. ही झाली तुमची इलेक्ट्रिक फील्ड. आणि इकडे जर घेतलं तर या डायरेक्शन मध्ये पण तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड घेऊ शकता. ही झाली तुमची इलेक्ट्रिक फील्ड. ओके. सराउंडिंग मध्ये काय ना तर इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी डेव्हलप होणार. तुम्ही कोणताही वेक्टर येऊ शकता आणि त्या ठिकाणी ई दाखवू शकता. ठीक आहे. मी आ दाखवला तुम्ही ए दाखवा काही अडचण नाही. आता बघा चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट झालेले म्हणजे त्याच्या अराउंड जी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार ती पण युनिफॉर्म असेल. बरं का नाही? म्हणजे आपल्याला काय करायचं इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायचं. व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड तर द स्पेस सराउंडिंग द चार्ज इन विच एनी अदर इलेक्ट्रिक चार्ज एक्सपिरियन्स द फोर्स. म्हणजे चार्जच्या अराउंड एक स्पेस डेव्हलप होणार आहे. बरं का नाही? मग स्पेरिकल शेप मध्ये म्हणजे ते चार्जेस पण जे इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार ती पण कशी असणार तर स्पेरिकल शेप मध्ये असणार आहे. मग एक काम करा याच्या काय करा तर एका इक्वल डिस्टन्स वरती मला एक काय करायचं तर सरफेस या ठिकाणी ड्रॉ करायचं आणि तो काय रिप्रेझेंट करतोय तर या ठिकाणी काय झाली तर तुमची इलेक्ट्रिक फील्ड झाली. ठीक आहे. तर या ठिकाणी सपोज मी काय घेतला कोणता एक पॉईंट घेऊ. सपोज तो पॉईंट काय घेतला तर मी पी हा एक पॉईंट घेतला. ओके. आणि हा जो इमॅजिनरी सरफेस आपण ड्रॉ केला आपण इमॅजिन करतोय की इथपर्यंत तुमचं इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. अँड दॅट इमॅजिनरी सरफेस इज कॉल्ड ॲज गॉशियन सरफेस म्हणणार आपण. ओके. द इमॅजिनरी सरफेस अराउंड द चार्ज कंडक्टर. हा जो चार्ज कंडक्टर आहे ज्याच्यावरती चार्जेस आहे त्याच्या अराउंड जी पण इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे तो एका सरफेसने रिप्रेझेंट करणार आहे. अँड दॅट सरफेस इज कॉल्ड ॲज गॉशियन सरफेस. काय कारण गॉसने ते स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणून तो सरफेस डेव्हलप होणार आहे त्याला आपण काय म्हणणार तर गॉशियन सरफेस म्हणणार आहे. तो असा सरफेस की ज्या ठिकाणी आपण काय करतो तर त्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करू शकतो. ओके. जसं की पी पॉईंट घेतला तर त्याला काय म्हणू शकतो आपण गॉशियन सरफेस म्हणू शकतो. ठीक आहे. मग झाला तुमचा गॉशियन सरफेस. आता हा जो गॉशियन सरफेस आहे बघा हा जो कंडक्टिंग स्पियर आहे त्या कंडक्टिंग स्पियरची मी रेडियस घेतलेली होती. किती घेतली होती तर कॅपिटल आर इतकी त्याची रेडियस घेतलं. तसंच अजून एक स्पियर तयार झाला तो म्हणजे कोणता तर गॉशियन स्पियर. आणि या गॉशियन स्पियरची जी रेडियस आहे ती काय घेतली तर स्मॉल आर घेतली. व्हॉट इज कॅपिटल आर? कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ कंडक्टिंग स्पियर. व्हॉट इज स्मॉल आर? स्मॉल आर इज द रेडियस ऑफ दॅट गॉशियन स्पियर. त्या गॉशियन स्पियरची काय असणार तर रेडियस असेल. आणि अजून एक महत्वाचं आता याच्यात आर मोठा आहे कॅपिटल आर घेतलाय आणि स्मॉल आर घेतलाय पण ऍक्च्युली स्मॉल आर ची व्हॅल्यू कशी येतात जास्त आहे.
कारण हा मोठा स्पिअर आहे आणि हा छोटा स्पिअर आहे. छोट्या स्पिअरची रेडियस मी कॅपिटल आर घेतली, तेवढं लक्षात ठेवा. ओके. आणि जो गॉशियन स्पिअर आहे त्याला बी ने रिप्रेझेंट केलं. बी इज द गॉशियन स्पिअर अँड ए इज द कंडक्टिंग स्पिअर. ओके. आणि ऑलरेडी आपण कंडक्टिंग स्पिअर साठी या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि स्मॉल आर नेहमी मोठा असणार या केसमध्ये आणि कॅपिटल आर त्या कंपॅरिझन मध्ये तो कसा असणार तर स्मॉल असणार. आता आपण घेऊ गॉस थेरमचं स्टेटमेंट घेऊ आता या ठिकाणी. ठीक आहे. जे आपण 11th स्टँडर्डला स्टडी केलं होतं. ठीक आहे. मग आपण अकॉर्डिंग टू अजून एक महत्वाचं राहिलं, हा जो पी पॉइंट आहे त्या ठिकाणी एक छोटासा स्मॉल त्या गॉशियन सरफेसवरचा एक छोटासा पार्ट घेतला आणि हा जो छोटासा पार्ट आहे त्याचा एरिया किती घेतला तर डीएस इतका. ठीक आहे. आता वेक्टर क्वांटिटी घेणार आहे डीएस, तर तो काय आला तर डीएस बार काय झाला तर तुमचं वेक्टर क्वांटिटी. आता याच्यासोबत आपल्याला काय करायचं, हा सरफेसला कसं आहे, ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे सरफेसला कशी परपेंडिक्युलर, किंवा इथेही घेतला तुम्ही असा सरफेस घेतला तर इलेक्ट्रिक फील्ड कशी राहणार त्या सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर. बरं की नाही. जर परपेंडिक्युलर जर असेल तर थिटा, जो थिटा तयार होणार आहे तो किती असला पाहिजे तर थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. हे काल मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं होतं. बरं की नाही. जर सरफेसला परपेंडिक्युलर आहे तर सरफेसला 90 डिग्री होतोय, पण त्या दोन वेक्टर मधला अँगल किती होणार आहे तर तो अँगल होणार आहे तुमचा 0 डिग्री. ठीक आहे. मग आपण नेहमी कोणताही वेक्टर घ्या, तुम्ही आज घेतला पाहिजे असं गरजेचं नाही. तुम्ही इथं घ्या कोणत्याही सरफेसला तो नेहमी परपेंडिक्युलरच असणार आहे. म्हणून या केसमध्ये मी थिटा इज इक्वल टू काय भेटेल तर आपल्याला 0 डिग्री भेटेल. तुम्ही डायग्राम मध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवून देते. ठीक आहे. मग पी पॉईंट घेतला, एक छोटासा पार्ट घेतला ज्याचा एरिया डीएस इतका घेतला. ठीक आहे. आता आपल्याला युज करायचं गॉस थेरम अकॉर्डिंग टू गॉस थेरम. ओके. काय गॉस थेरम तर गॉस थेरम आहे जो टोटल फ्लक्स डेव्हलप होणार आहे, टोटल फ्लक्स हा इतका असेल आणि हा जो फ्लक्स आहे तो काय असेल तर तुमचा चार्ज पर युनिट काय असेल तर एप्सिलॉन. जर तुमचं एअर मीडियम असेल, या दोघांच्या मध्ये जे मीडियम आहे तो कोणता असेल तर एअर मीडियम असेल, कारण पी पॉईंटला शोधायचंय म्हणजे इथलंच मीडियम घ्यावं लागेल. इथला जर मीडियम एअर असेल तर आपण काय करू शकतो एप्सिलॉन 0. जर तिथं काहीतरी टाकलं असेल तुम्ही ओके इन्सुलेटिव्ह मटेरियल त्याचा कंडक्टरच्या अराउंड, तर तिथं काय करावं लागेल तर तुम्हाला एप्सिलॉन 0 इंटू के घ्यावं लागेल. आज आला गॉस थेरमचा बेसिक फॉर्म्युला. आता आपल्याला फायची व्हॅल्यू ऑलरेडी आपण फाइंड केलेली. बरं का नाही. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला ऑफ फ्लक्स, फ्लक्सचा फॉर्म्युला काय तर इंटिग्रेशन ऑफ ई कॉस थिटा इंटू काय असेल तर डीएस. मी वेक्टर मध्ये घेणार नाही, मी डायरेक्टली काय करतो तर स्केलर मध्येच या ठिकाणी डिराईव्ह करायला सुरुवात करतो. जर तुम्हाला वेक्टर मध्ये घ्यायचं तर वेक्टर मध्ये घ्या, काही अडचण नाही. मग नंतर त्याला स्केलर मध्ये करावंच लागेल. किंवा मग असं जर घेतलं आपण काय घेतलं इलेक्ट्रिक फील्ड घेतला आणि डॉट काय घेतला तर डीएस बार घेतला. ओके. आणि हा काय असेल तर क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. आता या दोघांमध्ये काय आहे डॉट प्रोडक्ट आहे आणि डॉट प्रोडक्ट कॅन्सल केलं तर कॉस थिटा घ्यावं लागतं. बरं की नाही. मग जर तुम्ही त्याला स्केलर मध्ये कन्वर्ट केलं तर काय भेटेल तर ई डीएस इंटू कॉस थिटा इज इक्वल टू काय असेल तर क्यू अपॉन काय भेटलं तर एप्सिलॉन 0. व्हॉट इज क्यू? क्यू इज द टोटल नंबर ऑफ चार्जेस ऑन दॅट कंडक्टिंग स्फियर. आता या केसमध्ये थिटाची व्हॅल्यू काय आहे 0 डिग्री. मग पुट करू आपण थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, देन कॉस थिटा इज इक्वल टू काय भेटेल तर कॉस थिटा इज इक्वल टू 1 भेटेल. ओके. पुट theta is equal to 0 degree in above equation. ओके. वरच्या इक्वेशन मध्ये पुट केला तर इंटिग्रेशन भेटेल ई डीएस आणि हा कॉस झाला तुमचा 0 डिग्री इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. कॉस 0 डिग्री असतो 1, कॉस 0 डिग्री 1 म्हणजे कॉस थिटा तुमचा काय झाला तर कॅन्सल झाला. ओके. मग इंटिग्रेशन मध्ये काय राहणार आहे इंटिग्रेशन ऑफ ई इंटू डीएस इज इक्वल टू करायला तर क्यू अपॉन एप्सिलॉन 0. आता बघा हे जो स्पिअर आहे हा कसा आहे तर युनिफॉर्मली चार्ज स्पिअर आहे, युनिफॉर्मली चार्ज आहे. बरं का नाही. आता युनिफॉर्मली चार्ज आहे याचा अर्थ काय त्याच्या अराउंड जी पण इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार ती पण कशी असली पाहिजे दॅट शुड बी युनिफॉर्म. म्हणजे जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड या पॉइंटला फाईन केलं पी पॉइंटला, त्या सरफेसवरती तुम्ही इथे फाईन केलं तर ती काय वेगळी भेटणार नाही, तितकीच भेटणार आहे. या सरफेसला इथेही फाईन केलं तरी ती तितकीच भेटणार. म्हणजे या सरफेसवरती तुम्ही कोणत्याही पॉइंटला जर घेतलं तर इलेक्ट्रिक फील्ड नेहमी सारखंच भेटणार आहे, कारण की तो युनिफॉर्म स्पिअर आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. बरं की नाही. चार्जेस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युट असेल तर जी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होते ती पण युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट जर असेल त्याला इंटिग्रेशनच्या काय करावं लागेल बाहेर घ्यावं लागेल. मग हिला काय करा इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाका आणि इंटिग्रेशन मध्ये करायला तर डीएस इज इक्वल टू करायला क्यू अपॉन एप्सिलॉन 0. व्हॉट इज डीएस? डीएस इज द सरफेस एरिया. आता एवढाचा पार्ट घेतला त्याचा सरफेस एरिया डीएस आहे आणि इंटिग्रेशन घेतलं तर सर्वांची ऍडिशन करावं लागेल, जेवढे पण तुम्ही छोटे छोटे पार्ट घेणार आहे सर्वांची ऍडिशन. ओके. मग हा जर घेतला तर पूर्ण सरफेस भेटणार. बरं का नाही.
डीएस इज द सरफेस एरिया. मग एवढं पूर्णच घेतलं तर पूर्ण सरफेस एरिया भेटेल. पण कोणाचा भेटेल? हा जो गॉशियन बाहेरचा जो सरफेस आहे त्याचा एरिया भेटेल, बरं की नाही. आणि हा स्पेरिकल शेप आहे आणि स्पिअरचा सरफेस एरिया तुम्हाला माहिती आहे किती असतो, तर तो असतो 4πr². पण या ठिकाणी काळजी घ्यायचं, आर कोणता आहे? स्मॉल आर. आणि हा डीएस इथं आहे आणि त्याची डिस्टन्स किती येतं? स्मॉल आर इथे. कळलं का नाही? म्हणून 4πr². स्मॉल आर आणि कॅपिटल आर मध्ये गडबड करू नका. आणि पुढे जर घेतला तर पुढे राहील Q/ε0 ऍज इट इज. पण मला फाईन काय करायचं होतं? तर मला फाईन करायचं होतं इलेक्ट्रिक फील्ड. मग 4πr², इकडे काय मल्टिप्लाय, तिकडे काय करा? डिवाइड करून टाका. देन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू Q/ε0. त्याला मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं 4πr². फक्त याला काय करू तर अरेंज करून घेऊ. इलेक्ट्रिक फील्डला काय करू आपण? थोडंसं अरेंज करू, म्हणजे आपल्याला एक स्टँडर्ड इक्वेशन या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड जर घेतलं तर 1/4πε0 मी सेपरेट करतो. 1/4πε0 मी काय केलं तर सेपरेट केला. राहिलं काय? तर न्यूमरेटरला राहिलं Q आणि डिनॉमिनेटरला काय राहिलं? तर तो राहिला r². आणि काल आपण जो इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला घेतला तो आणि हा फॉर्म्युला सेमच आहे. म्हणजे याचा अर्थ काय? जो इलेक्ट्रिक फील्डचा जनरल फॉर्म्युला आहे आणि स्पियर साठी जो इलेक्ट्रिक फील्ड प्रत्येकासाठी सारखा नसतो, पण या केसमध्ये सारखा आलेला आहे. स्पियर साठी आणि जनरल इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे तो दोन्ही सेमच आहे. ठीक आहे. 1/4πε0 Q/r², जे मी तुम्हाला काल एक्सप्लेन केलं होतं, बरं का नाही. लास्ट लेक्चरला जे आपण एक्सप्लेन केलं होतं तो ऍज इट इज तुम्हाला फॉर्म्युला या ठिकाणी भेटलेला आहे. मग या प्रकारे आपण काय करू शकतो तर इलेक्ट्रिक फील्ड फाईन करू शकतो डिफरंट ऑब्जेक्टसाठी. तर त्यापैकी आपण स्पेरिकल ऑब्जेक्ट या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याला अजून मॉडिफाय करायचं. आता फायनल इक्वेशन झालेलं आपलं इलेक्ट्रिक फील्ड फॉर स्पेरिकल ऑब्जेक्ट. याला अजून थोड्या वेगळ्या टर्म मध्ये आपण कन्वर्ट करू. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आलेला आहे, याच्यात बदल नाही करायचा. जर तुम्हाला न्यूमेरिकल आलं याच्यावरती सॉल्व्ह करायला तर हा फॉर्म्युला तुम्हाला जास्त यूज करायचा. जर याच्यामधलं डेटा सफिशियंट नसेल तर मग पुढे मूव्ह करायचं इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला. ठीक आहे. मग आपण एक काम करू, इलेक्ट्रिक फील्डचा जो फॉर्म्युला आलाय तो लिहून टाकू. तर तो आलेला आहे 1/4πε0. तो पुढे घेतला. क्यू ची व्हॅल्यू भेटलेली ती पुट करून टाका. क्यू ची व्हॅल्यू काय तर सिग्मा इंटू 4πr². त्याला डिवाइड करायचं कशाने? सॉरी कॅपिटल r². आणि त्याला डिवाइड करायचं कशाने तर स्मॉल r². आणि कुठून आलं तर हे आलेलं आहे फ्रॉम इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 ऑलरेडी तुम्हाला दिसतंय, त्याच्यामुळे मी ते रफ केलेलं नाही. आता याची काही गरज नाहीये. आता आपण रफ करून देऊ आणि पुढे आपण मग कंटिन्यू करू. आता पुढच्या स्टेप मध्ये जर तुम्ही पुट केलं तर हा 4π आणि इथला 4π काय होणार आहे? कॅन्सल. मग इलेक्ट्रिक फील्ड जर घेतलं, इलेक्ट्रिक फील्ड भेटेल तुम्हाला सिग्मा आणि इप्सिलॉन. बघा सिग्मा कॉन्स्टंट आहे, सरफेसच्या डेन्सिटी नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. मग त्याला सेपरेट करून घेऊ. आणि इप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 8.85 इंटू 10⁻12 आहे. ती कॉन्स्टंट आहे, मग ते कॉन्स्टंट टर्मला सेपरेट केलं. आणि इथं काय राहिलं तर इथं राहिलं तुमचा कॅपिटल r² डिवाइडेड बाय स्मॉल r². दोघांचा स्क्वेअर आहे. एक काम करता आपल्याला त्याला ब्रॅकेट मध्ये पुट करता येईल. मग सिग्मा आपण काय भेटेल तर ε0 इंटू r डिवाइडेड बाय कॅपिटल R डिवाइडेड बाय स्मॉल r, त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा झाला तुमचा नवीन इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला. कशामध्ये? इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ कंडक्टिंग स्पियर ऍज वेल एज गॉसियन स्पियर. त्या रेडियसच्या टर्म मध्ये भेटलेला आहे. ठीक आहे. सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी, म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटीच्या टर्म मध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड भेटलेलं आहे. आता इथे काही केसेस असेल, समजा आपण काय घेतलं बघा, कंडक्टिंग स्पियर घेतला, राईट ना. युनिफॉर्मली चार्ज कंडक्टिंग स्पियर आहे आणि जो इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप झालं होतं तर ते काही स्पेस मध्ये घेतलं होतं, काही डिस्टन्स वरती घेतलं होतं. समजा हा काही डिस्टन्स वरती घेतलाच नाही. बघा या स्पियर पासून जसं जसं तुम्ही लांब जाणार तसं तसं इलेक्ट्रिक फील्ड ची इंटेन्सिटी काय होणार आहे? कमी कमी होत जाणार, बरोबर की नाही. आणि जसं जसं तुम्ही जवळ येत राहणार तसं तसं इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी वाढत जाणार. आणि ती सर्वात जास्त जी भेटेल इलेक्ट्रिक फील्ड ती कुठे भेटेल तर या सरफेसवरतीच भेटेल. समजा मी कंडक्टिंग स्पियर इथे घेतलेला आहे आणि जो गॉसियन स्पियर आहे तो पण इथं घेतलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? कॅपिटल R आणि स्मॉल r ची व्हॅल्यू काय भेटेल तर सेमच भेटेल. आणि त्या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशी भेटेल तर मॅक्झिमम भेटेल. कळलं का नाही. आता ही जे कंडिशन घेतलं आहे तर त्या सरफेस पासून, त्या स्पियर पासून, कंडक्टिंग स्पियर पासून काहीतरी डिस्टन्स वरती घेतलं. आता डायरेक्टली आपण काय करू तर जे सरफेस आहे गॉसियन सरफेस इज ऑन द सरफेस ऑफ कंडक्टिंग स्पियर, तर त्या केसमध्ये काय असणार आहे तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. मग आपल्याला डिफरंट केसेस या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचे आहे. तर त्यापैकी आपण फर्स्ट केस या ठिकाणी डिस्कस करतोय. मग पहिली केस, इफ पी पॉइंट लाईज ऑन द सरफेस ऑफ चार्ज कंडक्टिंग
sphere. Case number 1. If P point lies on the surface of conducting sphere, on the surface of conducting sphere. कंडक्टिंग स्फिअर काय घेतला आपण, ए घेतला, ठीक आहे, ए वरती घेतला. देन तर त्या केसमध्ये कॅपिटल आर इज इक्वल टू काय असेल तर स्मॉल आर असेल, ठीक आहे. दोघांची व्हॅल्यू सारखीच राहील कारण की एका सरफेस वरती दोन्ही गॉसियन सरफेस तिथं डेव्हलप होत आहे एका सरफेसवर, त्या सरफेस वरती. देअरफॉर त्या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड असेल काय, तर तो आहे तुमचा सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 इंटू कॅपिटल आर च्या जागी मी स्मॉल आर टाकला डिवायडेड बाय स्मॉल आर. एक काम करा, स्मॉल आर ला कॅपिटल आर केलेलं आहे, मग कॅपिटल आर तसाच ठेवा आणि स्मॉल आर च्या जागी कॅपिटल आर करा. त्याचा काय आला तर स्क्वेअर, आर आर कॅन्सल झाला, मग इलेक्ट्रिक फील्ड जो भेटेल तो काय भेटेल तर सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. आर आर कॅन्सल म्हणजे 1, 1 चा स्क्वेअर काय भेटेल तर 1च भेटेल. ते लिहायचं तर लिहा, एवढं काय तुम्ही लहान नाही, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्टली समजून जातं. आता केस नंबर 2 घेऊ. जसं आपण बघा दोन कंडिशन झाले आपलं, कंडक्टिंग स्पिअरच्या बाहेर एक डायरेक्ट कंडक्टिंग स्पिअर वरती. आता काय करू, कंडक्टिंग स्पिअरच्या आतमध्ये घेऊ, इनसाइड द कंडक्टिंग स्पिअर. ओके, इफ पी पॉइंट इज लाइज इनसाइड द स्पिअर, इनसाइड द चार्ज कंडक्टिंग स्पिअर. केस नंबर 2, इफ P point lies inside a charge conducting sphere. चार्ज कंडक्टिंग हॉलो स्फिअर म्हटलं तरी चालेल. चार्ज कंडक्टिंग हॉलो स्फिअर. बघा, इनसाइड घ्यायचं आहे. आता चार्जेस कुठे आहे रे, चार्जेस आहे तुमच्या सरफेस वरती, बरं का नाही. सरफेस वरती म्हणून सरफेसच्या बाहेर काय आता इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार. सरफेसच्या आतमध्ये चार्जेस नाही म्हणजे तिथे इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार नाही, किंवा झाली तरी ते एकमेकांना काय करतात, कॅन्सल करतात. बघा, असं जर कंडक्टर घेतलं तुम्ही, असं कंडक्टर याच्यावरती चार्जेस आहे, बरं का नाही, याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार. इकडे इलेक्ट्रिक फील्ड झाली, समजा याची इकडे झाली, बरं का नाही. हे दोन्ही इक्वल आहे म्हणजे एकमेकांना काय करते तर कॅन्सल आउट करते. म्हणजे चार्जेस इनसाइड नाहीये म्हणून तिथे इलेक्ट्रिक फील्ड किती भेटणार आहे, 0. आउटसाइड आहे म्हणून आउटसाइडला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड भेटत असते. मग इनसाइड द इलेक्ट्रिक फील्ड जर घेतलं तर ते किती असणार तर 0 असेल. पी पॉइंट इज लाइज इनसाइड द स्पिअर ऑफ चार्ज कंडक्टिंग स्पिअर. देन या केसमध्ये क्यू किती असेल तर क्यू असेल 0 आणि चार्ज कशामध्ये म्हणजे करणार तर कुलम, 0 कुलम इतकं काय असेल तर चार्ज असेल. म्हणून जी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे कुठे, इनसाइड द कंडक्टर. ओके, चार्ज कंडक्टर, तर त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार ती असेल 0 असेल, ठीक आहे. इनचार्ज द कंडक्टर नाही म्हणायचं, चार्ज कंडक्टिंग स्पिअर म्हणायचं. चार्ज कंडक्ट करणारा स्पिअर, कळलं का नाही, तो कंडक्टर नाही. आपल्याला घ्यायचं काय, इन्सुलेटर. कंडक्टर मध्ये नसतं, कळलं का नाही. कंडक्टर साठी आपण घेतच नाही, आपण फक्त इन्सुलेटर साठी घेतो. म्हणून म्हणताना काय करायचं, चार्ज कंडक्टिंग हॉलो स्पिअर. मग तुम्हाला दिसत असेल मी लिहिताना काय केलं, चार्ज कंडक्टिंग हॉलो स्पिअर. इथं पण चार्ज कंडक्टिंग असलेलं आहे, ठीक आहे. सरफेस ऑफ चार्ज कंडक्टिंग स्पिअर. हाँ, माइक बंद करा. ऑन द सरफेस ऑफ चार्ज कंडक्टिंग हॉलो स्फियर. ओके, तर अशा दोन प्रकारच्या कंडिशन तुमच्या असतील. तर सरफेसच्या बाहेर तुमची इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार, मॅक्झिमम डायरेक्टली सरफेस वरती असेल, आणि इनसाइड जर घेतला तर तो किती असेल तर डायरेक्टली 0 असेल. पुन्हा आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायचं आहे. पण इलेक्ट्रिक फील्ड कुठे फाइंड करायचं आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायचं आता पहिले घेतलं तर आपण स्पिअर साठी. आता एखाद्या वायर साठी असेल, लॉंग स्ट्रेट वायर साठी असेल तर काय कशा प्रकारे फाइंड करायचं, ठीक आहे. मग आता बी ऍप्लिकेशन घेऊ. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशाने रिप्रेझेंट करणार आहे तर ई ने रिप्रेझेंट करणार आहे. आपल्याला ई फाइंड करायचं. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अन इन्फानाइटली, ड्यू टू अन इन्फानाइटली लॉंग कंडक्टर असणार आहे तुमचं. इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज कंडक्टर, इन्फानाइटली लॉंग चार्ज, infinitely long straight charge wire.
लॉंग स्ट्रेट करा. ओके, एक वायर घ्यायचं तुम्हाला आणि वायर जी आहे ती कशी तर इन्फानाइटली लॉंग वायर आहे आणि त्याच्यामुळे किती इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे. म्हणजे बघा तुम्ही इन्फानाइटली लॉंग वायर घ्या, इन्फानाइटली लॉंग वायर घ्या, नाही तर मग काय करा तर एखादं सिलेंडर घ्या. ओके, या प्रकारचा वायर घेतला. ओके, आता हा जो वायर आहे हा कसा आहे सिलेंड्रिकल वायर, बरं का नाही. मग तुम्ही सिलेंडर म्हणून म्हटलं तरी चालेल किंवा इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज वायर घेतलं तरी चालेल. ठीक आहे, मग आता एक काम करू, आपण डायग्राम काढू आणि त्या डायग्राम नुसार मग आपण गॉस थेरमचं ऍप्लिकेशन या ठिकाणी कंटिन्यू करू. वायर साठी असेल तर काय होईल. ठीक आहे, मग मी घेताना काय घेतलं तर एक वायर घेतला, इन्फानाइटली लॉंग आहे तर तुम्ही किती लांब घेऊ शकता, काय अडचण नाही. तर हा काय घेतला तर मी एक वायर घेतला इन्फानाइटली लॉंग, तुम्हाला वाटलं तितका घेतला. ठीक आहे, इन्फानाइटली लॉंग म्हणजे तुम्ही किती पण मोठा घेतला तरी चालेल, पण आपण एका लिमिट पर्यंत घेऊ जिथपर्यंत आपल्याला शक्य आहे तिथपर्यंत. ठीक आहे, मग हा चार्ज आहे, हा वायर आहे, याचं सेंटर घेतलं, याच्या अराउंड ही वायर रोटेट होऊ शकतं म्हणजे ऍक्सिस झाला किंवा सिलेंडर म्हटलं तरी चालेल. आणि हा जो चार्ज वायर आहे तर याची जी रेडियस आहे ती किती घेतली तर कॅपिटल आर इतकं घेतलं आणि युनिफॉर्मली म्हणजे याच्या सरफेस वरती काय असणार आहे चार्जेस असणार आहे. युनिफॉर्मली सर्वीकडे सारखे चार्जेस द्यायचं. या सरफेस वरती म्हणजे इकडे पण आपल्याला चार्जेस दाखवा लागेल, जसे इकडे दाखवले तेवढेच दाखवायचे म्हणजे युनिफॉर्मली आहे ते तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, मग आपण युनिफॉर्मली काय घेतलं तर एक चार्ज वायर घेतला. ठीक आहे, तर इन्फानाइटली लॉंग काय घेतला आपण सिलेंडर घेतला किंवा वायर घेतला आणि त्याच्यावरती काय घेतलं तर चार्जेस घेतले. आता हे जे चार्जेस आहे तर हा सिलेंडर आहे सपोज. ठीक आहे, चार्जेस फक्त तुम्हाला या सरफेस वरती आणि या सरफेस वरती दिसतं असं एक ऍक्च्युअली नाही, तर पूर्ण सरफेस वरती, बरं का नाही. इथे पण चार्जेस राहतील, इथे पण राहतील, सगळीकडे राहतील, म्हणजे या पूर्ण पेन वरती तुमचे चार्जेस असणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पण डायग्राम मध्ये तेवढं लिमिटेशन आहे तर आपण फक्त त्या सरफेस वरतीच दाखवू शकतो. आता चार्जेस जे आहे ते कुठे रे डिस्ट्रीब्यूट कुठे झाले तर पूर्ण याच्या लेंथ वरती डिस्ट्रीब्यूट झाले, इथं पण लेंथ वरती, बरं का नाही. आधीच्या केसमध्ये काय होतं पूर्ण सरफेस वरती होतं, बरं का नाही. म्हणून तिथं घेताना आपण काय घेतलं सरफेस चार्ज डेन्सिटी. आता इथं चार्जेस डिस्ट्रीब्यूट झाले अलॉंग द लेंथ म्हणून आपण काय करू तर लिनियर चार्ज डेन्सिटी या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे, लिनियर चार्ज डेन्सिटी आपण या ठिकाणी यूज करू. अजून एक घेता येईल लिनियर चार्ज डेन्सिटी घेऊच आपण. त्याच्या आधी काय करू तर या युनिफॉर्म चार्ज मुळे काय होणार तर त्याच्या अराउंड एक इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार, बरं का नाही. मग ते इलेक्ट्रिक फील्ड कुठं होणार तर याच्या बाहेर होणार, बरं, आउटसाइड द कंडक्टर, या स्ट्रेट कंडक्टरच्या अराउंड होणार. जसं लास्ट लेक्चर आपण लास्ट टॉपिक जो घेतला तो स्पियर घेतला होता आणि स्पियरच्या अराउंड इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप झाली, ती रिप्रेझेंट केली होती गॉसियन स्पियरने. मग सिलेंड्रिकल शेप आहे म्हणून तुम्हाला जो सरफेस तयार होणार आहे अराउंड तो पण काय असणार तर इमॅजिनरी सिलेंडर असेल. ठीक आहे, मग आपण काय करू तर याच्या अराउंड एक इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप करू, मग तो रिप्रेझेंट करणार आहे डॉटेड लाईनने. ओके, इमॅजिनरी आपण इमॅजिन करतोय त्या प्रकारे. ठीक आहे, आता झाला तर इमॅजिनरी स्पियर झाला अँड दिस इमॅजिनरी स्पियर इज कॉल्ड ॲज गॉशियन सरफेस. आधीच्या याला गॉशियन सरफेस म्हटलं किंवा गॉशियन स्पियर म्हणा आणि याला काय म्हणतात गॉशियन सिलेंडर म्हटलं तर अजून बेटर आहे, किंवा सरफेस सगळ्याच्या सरफेस म्हणा पण स्पेसिफिक नाव घेतलं तरी चालेल. आधीच्या याच्यात तुम्ही गॉशियन स्पियर म्हटलं तरी चालेल, इथं गॉशियन सिलेंडर म्हटलं तरी चालेल किंवा गॉशियन सरफेस इन शॉर्ट सगळं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, आता गॉशियन सरफेस जो आहे याची रेडियस असणार आहे सेंटर पासून ती काय घेतली तर स्मॉल आर. व्हॉट इज स्मॉल आर? स्मॉल आर इज द रेडियस ऑफ दॅट गॉशियन सिलेंडर. आणि ए काय आला तर कंडक्टिंग सिलेंडर झाला आणि बी काय झाला तर तुमचा गॉशियन सिलेंडर झाला. तुम्ही ए बी द्यायची काय गरज नाही, तर लिहिण्यासाठी ते सोपं जातं म्हणून त्याला ए आणि बी असं नाव दिलेलं. ठीक आहे, आणि हा जो गॉशियन सिलेंडर तयार झालेला आहे याची लेंथ असणार आहे, किती लेंथ घेतली तर यल इतकी मी त्याची काय घेतली तर लेंथ घेतली. यल इज द लेंथ ऑफ दॅट गॉशियन सिलेंडर. तर गॉशियन सिलेंडरची ती काय असणार तर लेंथ असेल. आता आपल्याला पुढे घ्यायचं आहे अजून एक. या ठिकाणी सपोज याचा स्मॉल पार्ट घेतला, एक छोटासा पार्ट घेतला आणि या स्मॉल पार्टचा जो एरिया असेल तो काय घेतला तर डीएस हा वेक्टर असेल आणि इथून जर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलं तर ते काय असेल तर इलेक्ट्रिक फील्ड. आणि या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कसे तर परपेंडिक्युलर आहे म्हणजे या पूर्ण सिलेंडरचा आपल्याला काय भेटून जाईल तर सरफेस एरिया भेटेल. हे दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड घेतला. आता आपण काय करू तर चार्जेस डिस्ट्रीब्यूट झाले अलॉंग द लेंथ, मग आपण यूज करणार आहे लिनियर चार्ज डेन्सिटी फॉर charge conducting
चार्ज कंडक्टिंग स्ट्रेट वायर, चार्ज कंडक्टिंग स्ट्रेट infinitely long wire, इन्फायनाइटली लॉंग वायर. आता चार्ज कंडक्टिंग इन्फायनाइटली लॉंग वायर म्हणजे वायर वरती चार्ज डिस्ट्रीब्यूट झाले अलॉंग द लेंथ झालेले. ठीक आहे. मग या केसमध्ये आपण काय करणार आहे तर यूज करणार आहे लिनियर चार्ज डेन्सिटी. देअरफॉर लिनियर चार्ज डेन्सिटी याचा फॉर्म्युला असणार आहे लिनियर चार्ज डेन्सिटीचा चार्ज डिवायडेड बाय काय असेल तर लेंथ असेल. चार्ज डिवायडेड बाय लेंथ. लिनियर चार्ज डेन्सिटी कशाने पेन केला जातो तर लेटर लॅम्बडाने रिप्रेझेंट केला जातो. चार्ज किती असणार आहे तर सपोज क्यू इतकं घेतलं आणि लेंथ बघा गॉसियन सिलेंडर मी इतकाच घेतला असं काही गरजेचं इतकाच घेता येईल तर तुम्ही पूर्ण घेऊ शकता. सपोज मी पूर्ण घेतला तर या सिलेंडरची ओरिजिनल लेंथ किती असेल तर एल इतकी असेल. ती एल घ्या इतकी घ्या नाही तर पूर्ण दाखवा. आता मी इतके दाखवलं तर इतकंच नाही तर पूर्ण लेंथ असू शकते. मग आपण इथं चार्ज किती घेतलं तर एल इतकं किंवा इतका सिलेंडर. आता कारण इन्फायनाइटली लॉंग आहे हा जो कंडक्टिंग सिलेंडर आहे कसा इन्फायनाइट लॉंग. मग किती लेंथ घ्यायचं तेच माहित नाही. मग किती घ्यावं लागेल जो तुम्ही गॉसियन सिलेंडर घेतलेला आहे त्याची जेवढी लेंथ तीच तुम्हाला लेंथ या ठिकाणी घ्यावं लागेल. क्लिअर आहे. मग तुम्ही पूर्ण पण घेऊ शकता किंवा इतकं घेऊ शकता. जितका घेतला तितकी लेंथ तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं असेल. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. किंवा याला काय करता येईल क्यू राहू द्या असंच चला मग आपल्याला लॅम्बडा लागणार आहे. डायरेक्ट लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल क्यू अपॉन एल नुसार. ठीक आहे. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. आता आपण यूज करणार आहे अकॉर्डिंग टू गॉस थेरम. गॉस थेरमचा या ठिकाणी यूज करू. अकॉर्डिंग टू गॉस थेरम. काय गॉस थेरम तर जो फ्लक्स डेव्हलप होणार आहे तो काय असेल तर अल्जेब्रिक सम ऑफ चार्ज डिवायडेड बाय काय असेल तर एप्सिलॉन 0 असेल. ठीक आहे. मग फ्लक्सचा फॉर्म्युला काय असेल तर क्यू अपॉन एप्सिलॉन 0. आता फ्लक्सचा आज आला गॉस थेरम नुसार फॉर्म्युला. आता आपण डायरेक्टली त्याचा फॉर्म्युला घेऊ. फ्लक्सचा जनरल फॉर्म्युला घेणार आहे आणि हा जो जनरल फॉर्म्युला आहे पहिले याच्या वेस्टच्या टर्ममध्ये घेऊ. मग इलेक्ट्रिक फील्ड किती असेल तर तो असेल तुमचा ई बार आणि जो सरफेस एरिया आहे तो काय घेतला तर डीएस बार आणि तो काय झाला तर क्यू अपॉन एप्सिलॉन 0. आता जर डॉट प्रोडक्ट तुम्ही कॅन्सल केला त्या ठिकाणी काय घ्यावं लागेल तर तुम्हाला कॉस थिटा घ्यावं लागेल. मग इंटिग्रेशन ऑफ काय असेल तर ई डीएस आणि इंटू करायला तुमचा कॉस थिटा आणि राहिला क्यू डिवायडेड बाय करायला तर एप्सिलॉन 0. आता या केसमध्ये जर तुम्ही थिटा जर ऑब्झर्व केलं तर या केसमध्ये थिटा भेटणार आहे तुम्हाला परत 0 डिग्री कारण इलेक्ट्रिक फील्ड परत परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे थिटा 0 डिग्री असेल. ओके. मग आता इथं पुट करू आपण थिटाची व्हॅल्यू कॉस थिटा इज इक्वल टू 0. पुट थिटा इज इक्वल टू 0 डिग्री इन अबो इक्वेशन. वरच्या इक्वेशन मध्ये आपण कॉस थिटाची व्हॅल्यू पुट करून टाकू. मग काय भेटेल तर काय भेटेल आपल्याला इंटिग्रेशन ऑफ ई डीएस आणि कॉस काय झाला तर तुमचा 0 डिग्री झाला इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. कॉस 0 डिग्री असणार आहे 1 असणार आहे. ठीक आहे. तर ती जी टॉपिक आहे तर आपण या ठिकाणी मी परत रिपीट करतो आणि रिमेनिंग पार्ट आपण नंतर कम्प्लीट करू. ठीक आहे. मग इंटिग्रेशन ऑफ ई डीएस कॉस थिटाची व्हॅल्यू 1 झाली आणि पुढचं करायला तर क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. आता ही चार्जेस कसे आहेत तर चार्जेस आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाले. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट कंडक्टर. युनिफॉर्मली चार्ज स्ट्रेट कंडक्टर असं म्हटलं तर चालेल पण चार्जेस युनिफॉर्मच घ्यायचे सगळीकडे. ठीक आहे. युनिफॉर्म जर असेल तर त्याच्या अराउंड जी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे म्हणजे या पॉईंट वरती तुम्ही कुठे इलेक्ट्रिक फील्ड घ्या तर तो जेवढा भेटेल सगळीकडे तेवढाच भेटेल किंवा इथे घेतला तरी सारखाच भेटेल. कळलं का नाही. म्हणजे त्या पूर्ण लेंथ वरती कुठेही तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड जर मेजर कराल तर ती काय असेल तर कॉन्स्टंट असेल युनिफॉर्म असेल. म्हणून ईला काय करा इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाका. इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशन मध्ये करा ना तर डीएस इज इक्वल टू करायला क्यू अपॉन एप्सिलॉन 0. व्हॉट इज डीएस. डीएस इज द सरफेस एरिया ऑफ दिस इमॅजिनरी सिलेंडर दॅट इज गॉसियन सिलेंडर. सिलेंडरचा सरफेस एरिया किती असतो. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर असेल तुमचा राईट 2 पाय आर आणि याची लेंथ किती तर एल इतकी त्याची लेंथ सरफेस एरिया असेल आणि पुढे करायला तर क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. पण आपल्याला फाइंड काय करायचं इलेक्ट्रिक फील्ड 2 पाय आर एल इकडे काय मल्टिप्लाय इकडे काय करा डिवाइड. मग इलेक्ट्रिक फील्ड जी भेटेल ती काय भेटेल तर क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 आणि इकडे मल्टिप्लाय होता इकडे डिवाइड झाला म्हणजे 1/2 पाय आर इंटू एल. याला फक्त आता रिअरेंज करून घेऊ आणि पुढे फक्त 2 स्टेप्स लिहायचे आहेत पण आपल्याकडे आता स्पेस नाही तर आपण तुम्ही इथपर्यंत कम्प्लीट करून घ्या त्यानंतर मग आपण पुढच्या 2 स्टेप लिहून घेऊ. ठीक आहे.
तर इलेक्ट्रिक फील्डचा जो फॉर्म्युला आलाय याला फक्त अरेंज करून घेऊ आपण. तर अरेंज केल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी भेटेल 2 पाय एप्सिलॉन सेपरेट करून घेऊ किंवा आर पण घेऊन टाकू. ठीक आहे. मग इथं राहिला 1/2 पाय एप्सिलॉन आणि आर पण त्याच्यासोबत घेऊन टाकू कारण आरचं आपल्याला काम नाहीये. आणि पुढे रिमेनिंग करायला न्यूमरेटरला क्यू आणि डिनॉमिनेटरला करायला एल. पण हा जो क्यू अपॉन एल असतं ते का असतं लॅम्बडा. इक्वेशन नंबर 1 मध्ये लिहिलं होतं मी, आता ते रफ करून टाकलं. क्यू अपॉन एल का असतं लॅम्बडा. लॅम्बडा इज द सर लिनियर चार्ज डेन्सिटी. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय भेटेल 1/2 पाय एप्सिलॉन 0 into r. This q upon l is replaced by lambda and this is from equation 1. आणि इक्वेशन 1 वरून लिहू शकतो. ठीक आहे. आता याला परत अरेंज करून घेऊ. मग स्टँडर्ड फॉर्म्युला भेटून जाईल. E is equal to काय भेटेल 1/2 पाय एप्सिलॉन 0 आणि तर लॅम्बडा डिवाइड बाय काय केला तर r केला. आधीचा फॉर्म्युला काय आहे 1/4 पाय एप्सिलॉन 0. इथं काय तर सिग्मा नाही तर आपण डायरेक्टली काय घेतला होता 1/4 पाय एप्सिलॉन. इथं क्यू डिवाइडेड बाय कॅपिटल आर स्क्वेअर स्मॉल आर स्क्वेअर आला होता बरं की नाही. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला सिग्मा मध्ये कन्वर्ट केला होता. क्लिअर आहे. तर ते फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि जर सिग्मा मध्ये कन्वर्ट केला तर तो भेटेल काय तर सिग्मा अपॉन इप्सिलॉन इथं कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. तर त्या प्रकारे तर या प्रकारे तुम्हाला इक्वेशन रिप्रेझेंट करायचं. लिनियर चार्ज डेन्सिटी घेतला तर लॅम्बडा घ्यायचं म्हणजे अलॉंग द लेंथ म्हणजे सिलेंडर असेल किंवा वायर असेल तर तुम्ही या प्रकारचे फॉर्म्युले युज करू शकता. ठीक आहे. स्पियर असेल तर आधीचा फॉर्म्युला. तर या प्रकारे तुम्ही कंटिन्यू करू शकता. आज आला तुमचा बेसिक फॉर्म्युला. आता मी तुम्हाला जे का लास्ट टॉपिक सांगितलं होता जर तुमचे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते इनवर्ड डायरेक्ट होते का आउटवर्ड ते कशावरती डिपेंड असतो तर तुमच्या चार्जेस कोणत्या प्रकारचे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. पॉझिटिव्ह जर असेल तर ते आउटवर्ड डायरेक्ट होणार आहे आणि जर निगेटिव्ह असेल तर ते कुठे डायरेक्ट होणार तर इनवर्ड असेल. ओके. मग डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज डिसाइड बाय इन दिस केस लिनियर चार्ज डेन्सिटी आणि आधीच्या केसात काय दाखवत होतं तर सरफेस चार्ज डेन्सिटी. द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड तर मी एकदा डायग्राम काढतो आणि त्यानंतर मग आपण स्टेटमेंट ठेवू. ठीक आहे. तर हा काय घेतला तर मी सिलेंडर घेतला. ठीक आहे. आणि या सिलेंडर किंवा वायर घेतलं सिलेंडर म्हणा किंवा वायर घेतला इन्फानाइटली लॉंग वायर और सिलेंडर. याच्यावरती चार्जेस कोणते तर आहे पॉझिटिव्ह चार्जेस. युनिफॉर्मली चार्ज सिलेंडर आहे तर याच्यावरती कोणते चार्जेस आहेत तर पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह जर असेल तर याच्यापासून जी डायरेक्ट होणारी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कुठं असणार तर आउटवर्ड असेल. ही झाली त्याची डायरेक्शन. क्लिअर आहे. याच्या इकडच्या फाईलला नाही तर मग इकडे पण दाखवू शकता तुम्ही. सगळीकडे इलेक्ट्रिक फील्ड सारखेच राहणार आहे. तर या प्रकारे इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही दाखवू शकता पॉझिटिव्ह चार्ज. आणि तेच जर तुम्ही काय घेतला तो सिलेंडर घेतला. ओके. तो सिलेंडर घेतला पण या सिलेंडरवरती जे चार्जेस दिलेले तुम्ही ते कोणते दिले तर ते दिले सपोज तुम्ही निगेटिव्ह चार्जेस युनिफॉर्मली चार्ज निगेटिव्ह असेल त्याच्यावरती. ठीक आहे. निगेटिव्ह जर चार्जेस असतील तर जो इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन जसं इकडं आउटवर्ड होती तशी ती काय असणार तर तुमचं इनवर्ड असेल. दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मग निगेटिव्ह असेल तर तुम्ही काय करायचं इनवर्ड एरो दाखवायचा आणि पॉझिटिव्ह असेल तर आउटवर्ड दाखवायचं. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर इलेक्ट्रिक फील्ड. मग द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड आउटवर्ड इफ लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा इज पॉझिटिव्ह. आउटवर्ड असेल तर पॉझिटिव्ह. and electric field intensity the direction of electric field intensity is directed out inward if lambda is negative. बघा आता याच्या खाली या फिगरचं मी लेबलिंग देतो. the direction of electric field is कुठे आउटवर्ड असेल कधी जर लॅम्बडा कसा असेल आउटवर्ड इफ लॅम्बडा इज पॉझिटिव्ह. द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज आउटवर्ड इफ लॅम्बडा इज पॉझिटिव्ह. लॅम्बडा पॉझिटिव्ह म्हणजे चार्जेस कसे पॉझिटिव्ह दिसत आहे तुम्हाला डायग्राम मध्ये. ठीक आहे. मग लॅम्बडा म्हणजे क्यू अपॉन एल म्हणजे चार्जेस पॉझिटिव्ह पाहिजे. ओके. आणि दुसऱ्या फिगर मध्ये काय करायचं आपल्याला द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज इनवर्ड इफ लॅम्बडा इज निगेटिव्ह. the direction of electric field is inward
इफ लॅमडा इज निगेटिव्ह. ओके, लॅमडा जर निगेटिव्ह असेल तर इनवर्ड दाखवायचा आणि लॅमडा जर पॉझिटिव्ह असेल तर तो कुठे दाखवायचा तर आउटवर्ड तुम्हाला या ठिकाणी दाखवावं लागेल. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर डेरिव्हेशन घेऊ शकता. ठीक आहे, तर हे दोन्ही डायरेक्शन, तर मी लास्ट पॉईंट तुम्हाला तोच एक्सप्लेन केला होता, तर या ठिकाणी मी ते दाखवून दिलं तुम्हाला. ठीक आहे, तसं स्पेअर साठी पण तुम्ही घेऊ शकता. मग स्पेअर साठी लॅमडा नसेल, स्पेअर साठी काय असेल तर सिग्मा, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. डायरेक्शन घेतलं आपण, समजा केस नंबर 1 कन्सिडर केली तर electric if p point is lies on hollow conducting cylinder म्हणतो, hollow conducting सिलेंडर म्हणू आता. ठीक आहे, वायर म्हणण्याच्या जागी मी सिलेंडर म्हणतो म्हणजे थोडं बेटर होईल. कळलं का नाही? hollow conducting cylinder then is on hollow conducting cylinder म्हणजे स्मॉल r, then r is equal to काय असेल तर कॅपिटल r असेल. मग या इक्वेशन मध्ये पुट करून टाका. therefore E is equal to काय भेटेल तर 1/2 pi epsilon 0 आणि लॅमडा डिवाइडेड बाय स्मॉल r च्या जागी कॅपिटल r मिळेल. ओके, काय झाला पहिला फॉर्म्युला. केस नंबर 2 घेऊ. जर पी पॉइंट कुठं असेल तर हॉलो सिलेंडरच्या आतमध्ये असेल. केस नंबर 2 if P point is lies inside hollow cylinder, lies inside hollow conducting cylinder. Then Q is equal to काय असेल 0 कुलम असेल. ठीक आहे, बघा इथे एक वर्ड राहिला माझा. इफ P is lies on hollow चार्ज कंडक्टिंग सिलेंडर म्हणून, हॉलो चार्ज कंडक्टिंग म्हणून. इथे आपण हॉलो चार्ज कंडक्टिंग करा cylinder, then Q is equal to 0 inside the cylinder, therefore electric field inside a cylinder is 0. नेहमी आतमध्ये नेहमी 0 घ्यायचा, बाहेर तुमचा असणार. ठीक आहे, कंडक्टर जिथे तुम्ही चार्जेस ठेवले त्याच्या बाहेर असू शकतात, आतमध्ये नसणारे किंवा आतमध्ये असले तरी ते एकमेकांना कॅन्सल करेल. बाहेरच्या साईडला ते असे चालले बरं का नाही, ते एकमेकांना कॅन्सल करत नाही, आतमध्ये ते कॅन्सल आउट करतात. किंवा दुसरा एक वर्ड काय तर त्याच्या चार्जेसच नाही म्हणून इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही त्या ठिकाणी 0 घेऊ शकता. ठीक आहे, तर या दोन केसेस परत तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. वरचं मी फक्त हे समजण्यासाठी ठेवलं होतं, त्याची काही गरज नाही. ओके.